इंडस बायोटेक या कंपनीचा 25 वर्ष झाल्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व व्यवस्थापकांचं, MD साहेबांचं आभार मानतो की अतिशय सुंदर या ठिकाणी निसर्गरम्य हॉटेलमध्ये आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। त्याचबरोबर आज मार्केटमध्ये पाहायला गेलं तर अनेक कंपन्या या शेती रिलेटेड खते औषधी बियामध्ये काम करत आहे, परंतु इंडस बायोटेकचं पाहायला गेलं तर या कंपनीचे प्रोडक्ट, क्वालिटी, सर्व्हिस या सर्व गोष्टी अतिशय सुंदर आहेत। गेली 25 वर्षापासून ही कंपनी अविरत काम करत आहे। अतिशय चांगले चांगले उत्पादनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे। यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कंपनीचे जे MD साहेब आहेत, मी मागील 3-4 कंपनीचे प्रोग्राम अटेंड केले। या कार्यक्रम अटेंड करत असताना मला अनेक वेळा एक गोष्ट लक्षात आली साहेबांची, म्हणजे अतिशय साधी राहणी। मी आता इतर कंपनीच्या पण कार्यक्रमाला किंवा मीटिंग वगैरे अटेंड करतो, पण हे करत असताना कंपनीचे जे MD कोण आहेत हे माहीत नसतं किंवा ते कुठेतरी सेपरेट त्यांची व्यवस्था असते किंवा ते राहतात, परंतु आपणाला मी पहिल्यांदाच असे MD पाहिलेत की ते सर्वांमध्ये मिक्स होतात आणि सर्वांसोबत एन्जॉय करतात। कोणताही गर्व नाही, कोणताही मोठेपणा नाही, कसलीच मीपणा नाही, असं सर्वांसोबत ते आपल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांसोबत वावरतात, बोलतात, आपल्या समस्या जाणून घेतात आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येतो का ते, म्हणजे अतिशय मोठ्या मनाचे MD या आपण सर्वांना किंवा त्यांच्या स्टाफला लाभलेले आहे। आणि मार्केटमध्ये पाहत असताना ज्यावेळेस कंपनीचे मेन प्रतिनिधी म्हणजे मालक चांगले असतील तर सर्व पुढची गाडी चांगल्या पद्धतीने चालत असते। जेवढे मालक व्यवस्थितरित्या काम किंवा जेवढे मोठ्या मनाचे मालक असतील त्याच पटीने खाली त्यांचे एम्प्लॉय आणि कर्मचारी सर्व काम करत असतात। तुम्ही पाहायला गेलं तर या कंपनीमध्ये अनेक 25 वर्षापासून कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर डीलर सुद्धा 25 वर्षापासून त्यांच्यासोबत जोडलेले आहे। हे कधी होऊ शकतं, मेन कंपनीचा व्यक्ती ज्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम असेल तर ही गोष्ट शक्य आहे। नाही तर आपण मार्केटमध्ये पाहतो की एका वर्षामध्ये कंपनी 10 व्यक्ती येऊन जातात। साहेब आपल्याकडे आले की साहेबाला विचारावं लागतं की आज कोणती कंपनी आहे किंवा तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये आता तीच का, दुसरीच कोणती तरी कंपनी घेऊन आलेले असतात। तर असं न होता या ठिकाणी म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढ्या त्या वयापेक्षा पण जास्त दिवस काम करणारी लोक या कंपनीमध्ये आहेत, म्हणजे आता मला अभिमान आहे किंवा हे अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर कंपनीचे प्रोडक्ट आणि रिझल्ट या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय सुंदर क्वालिटी आणि रिझल्ट आणि सर्व्हिस सुंदर आहे। आणि आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना इन्व्हाइट केल्याबद्दल मी सर्व व्यवस्थापकांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। थैंक यू सो मच सर। सर की स्पीच सुन के मुझे बस 2 लाइनें याद आई। इरशाद, न जरूरत है हमें तारों की, न जरूरत है हमें सितारों की। अजी बाबा तो कीजिए।